महिला दिन. महिला दिन म्हटलं की कायमच वेगवेगळ्या क्षेत्रातल्या उच्चपदस्थ महिलांच्या इन्स्पिरेशनल स्टोरीज जाणून घेतल्या जातात, त्यांच्या कहाण्या जाणून घेतल्या जातात. अर्थात या सगळ्या महिला त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांच्या पदावर ग्रेट आहेतच. त्यांना टॉप न्यूज मराठीचा सुद्धा सलाम आहे. मात्र तरी सुद्धा सर्वसामान्य महिलांमधल्या असामान्य तिला शोधण्याचा प्रयत्न आज आम्ही करतोय. महिला दिनाच्या निमित्तानं अशी काही क्षेत्र ज्या क्षेत्रांमध्ये फारसं लक्ष दिलं जात नाही, मात्र या महिला सुद्धा त्यांच्या त्यांच्या लेवलवरती त्यांच्या स्तरावर तितक्याच ग्रेट आहेत, तितक्याच कर्तृत्ववान आहेत आणि काहीतरी वेगळं करण्याचा प्रयत्न ज्यांनी आतापर्यंत केलेला आहे, प्रचंड स्ट्रगल मधून ज्या आज स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, अशा महिलांना शोधण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. आणि हाच शोध सुरू असताना मी आलेली आहे पुण्यातल्या विजय टॉकीज चौकामध्ये. विजय टॉकीजच्या चौकात माझ्या मागे तुम्हाला एक फूड स्टॉल दिसत असेल. खरं तर हा नाश्त्याचा स्टॉल आहे आणि हा स्टॉल या संपूर्ण परिसरामधला सगळ्यात प्रसिद्ध स्टॉल आहे. आणि विशेष म्हणजे हा स्टॉल चालवणाऱ्या दोन्ही महिला आहेत. अर्थात या महिलांचं नातं काय आहे आणि हा स्टॉल इतका प्रसिद्ध कसा झाला, या सगळ्या मागची त्यांच्या जिद्दीची कहाणी जाणून घेणार आहोत. चला तर मग जाऊया. मी या स्टॉलवरती आली आहे, जवळपास तासभर होत आला आणि तासाभरापासून अजिबातही गर्दी कमी होत नाहीये. मुळात मी जसं आधीही म्हटलं की या दोन्ही ज्या महिला आहेत त्यांचं एकमेकींशी एक खूप खास नातं आहे, कारण या दोघी सुद्धा जाऊबाई आहेत एकमेकींच्या. आणि तसं बऱ्याचदा आपल्याला पाहायला मिळतं की एका घरात दोन जावं म्हटलं की खटके उडत असतात, बऱ्याचदा भांड्याला भांडं लागत असतं. मात्र इथे जेव्हा भांड्याला भांडं लागतंय त्यातून एक खूप चांगला व्यवसाय त्यांनी उभारलेला आहे. खरं तर हे सगळं कसं जमवून आलं हे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत. तर तुमचं नाव काय सगळ्यात पहिलं? माझं नाव आशा अजय टेंबेकर. आणि आपल्या स्टॉलचं नाव काय? सप्तशृंगी स्नॅक्स सेंटर. तर किती वर्षांपासून तुम्ही हा बिझनेस करताय? 17 आणि वर्ष झाले. 17 वर्ष झालेली आहे आणि इतका प्रसिद्ध आहे या भागामधला. तुम्ही दोघी जावा आहात, पण असं बघून तुमच्याकडे वाटत नाही, तुम्ही अगदी मैत्रिणींसारख्या वाटता. तुमच्या कसं मॅनेज होतं हे सगळं? बॉन्डिंग कसं आहे तुमच्या जसं दोघींचं? एकमेकीला समजून घेतलं तर सगळं मॅनेज होतं. म्हणजे आम्ही कसं आहे, तू हे कर मी ते कर, असं एकमेकीला समजून घेतो आणि हे करून घेतो, कामं वाटून घेतो. त्याच्यामुळे एकमेकीचं हे बॉन्डिंग जमवून येतं. मग आधीपासून तुम्ही दोघी एकत्रच काम करताय का? कसं आधी कसं होतं, म्हणजे ठरलं कधी होतं की हे अशा पद्धतीने आपण व्यवसाय करूयात वगैरे? ह्या सगळ्या गोष्टीची सुरुवात 17 वर्षापूर्वी मिस्टरांनी केली होती. अच्छा, ते त्यांना वाटलं होतं की हो, अशा त्यांना वाटतं, पद्धतीचं त्यांना पहिल्यापासून बिझनेसच करायचा होता. त्याच्यामुळे त्यांनी म्हणजे सुरुवात केली ना, त्यावेळेस खूपच शांत होता 17 वर्षापूर्वी. तिथून सुरुवात ही झाली. मग सुरुवात जेव्हा केली ती इथूनच केली होती? हो, इथूनच केली होती. मग आता एका स्टॉलचे किती स्टॉल झाले? आता 2 स्टॉल झाले. एका स्टॉलचे 2 झाले. हा आपला इथे एक आहे आणि खाली नारायणपेठेत गोगटे शाळेचे इथे एक आहे. असे 2 स्टॉल झाले. म्हणजे त्यांना पहिल्यापासून व्यवसाय करायचं हे होतं. त्याच्यामुळे मग ती जिद्द त्यांच्यात होती की काहीतरी आपल्याला नोकरी करण्यापेक्षा बिझनेसच करायचा. मग त्यांनी हे 17 वर्षापूर्वी सप्तशृंगी, ते खूप देवीला मानत होते म्हणून सप्तशृंगी स्नॅक्स सेंटर त्यांनी स्टॉलचं नाव टाकलं. म्हणजे मिस्टरांनी सुरुवात केली, पण आज तुम्ही दोघी जावा मिळून इतक्या मोठ्या मिस्टरांनी प्रमाणात सुरुवात केली, आम्ही दोघी, मिस्टर माझे आमचे जे हे सगळे आमच्या पाठीमागे उभे होते. पण जावा म्हणून तुमच्या दोघींची कधी वाद वगैरे होतात, खटके नाही, होतात? कधीच नाही. सगळे म्हणतात की तुम्ही मैत्रिणी आहात का, बहिणी आहेत का, कोण आहेत, पण आहे ना, सगळे म्हणतात जावा म्हटलं कुणालाही विश्वास बसत नाही. कसं एकमेकीला सांभाळून घेतलं ना तर सगळं व्यवस्थित होतं. मग आता जेव्हा इतका मोठा व्यवसाय उभारलेला आहे, खरं तर दोन्ही महिलाच तुम्ही आहात आणि तुमच्या इथे बरोबर आपण बघतो की तुम्ही दोघीच जणी सगळं मॅनेज करत असता, तर इतकं सगळं मॅनेज करणं, एवढी गर्दी मॅनेज करणं, हे सगळं कसं पॉसिबल होतं? पहिली गोष्ट, प्रिपरेशन किती असतं, तयारी कशी कसं आहे, आमच्या मागं अजून भरपूर आहे. आमचं हे सगळं जे बघतात ना ते आमचे दीर बघतात. म्हणजे याच्या मागं ते सगळं सामान हे करायचं. आणि आमच्या बरोबर कारागीर आहेत, आमचे आचार्य आहेत. त्याच्यामुळे भरपूर जण आहेत की ते आमच्या मदतीला येतात. म्हणजे दिसतो आम्ही ते दोघी, पण त्या मागे 8-10 जणांची मेहनत खूप मोठी आहे. मेहनत खूप आहे. आता इथे काय काय मिळतं या स्टॉल वरती आणि इतका प्रसिद्ध होण्यामागचं कारण तुम्हाला काय वाटतं? आपल्याकडे स्वच्छता, नीटनेटकेपणा आणि जी बोलण्याची एक पद्धत आहे आणि आपली मुळात टेस्ट छान आहे. आपण जी पहिली टेस्ट ठेवली होती ना तीच आतापर्यंत टेस्ट आहे. त्याच्यामुळे गिरायक आहे ना 10 वर्षांनी जरी आले ना तरी म्हणतात काकू तुमची टेस्ट अजून तशीच आहे, तशीच टेस्ट आहे. आणि आपल्याकडे पोहे, उपीट, उडीद वडा, बटाटे वडा, इडली सांबर, पोहे मिळतात, शिरा असतो, पॅटीस आहेत.
अच्छा उपवासाच्या दिवशी खिचडी असते. अच्छा, इतकी व्हरायटी खरं तर खूप कमी स्टॉल वरती अवेलेबल असते. एवढी व्हरायटी, इतकं सगळं बनवून इथे आणायचं, इथून पुढची सगळी तयारी करायची, ह्या सगळ्यासाठी सुद्धा खूप मेहनत लागत असेल. हो, खूप मेहनत असते. आम्ही स्वतः 4 वाजता उठतो आणि आमचे जे पहिले आचार्य येतात ना ते सुद्धा 4ला येतात. 4 वाजेपासून सुरुवात होती हे बनवायला. म्हणजे अनेकदा असं वाटतं की नाश्त्याचा एखादा स्टॉल असेल तर काय सकाळी 2 तास काम करायचं असं म्हटलं जातं, काय सकाळी तर 2 तास काम करतात, पण या 2 तासाच्या कामाच्या मागची मेहनत किती तासांची असते तशी? मेहनत तशी 7-8 तासाच्या वर असते, कारण 4 वाजेपासून सुरुवात होते आणि आपला स्टॉल सकाळी 7 वाजेपासून तर 12 वाजेपर्यंत असतो इथे. 12 वाजेपर्यंत असतो. महिला म्हणून अशा पद्धतीने एखादा व्यवसाय करणं सुरुवातीला अवघड वाटत होतं कधी? हो, थोडस म्हणजे जेव्हा सुरुवात केली तेव्हा असं घाबरल्यासारखं झालंच थोडस. जी सुरुवात केली तेव्हा थोडस हे वाटलं. त्याच्यानंतर जेव्हा सवय झाली एवढ्या माणसांमध्ये मग आता काही वाटत नाही. विशेष म्हणजे या ठिकाणी रेग्युलर येणारे कस्टमर्स खूप जास्त हो, आहेत, खूप जे जास्त आहेत. रेग्युलर हो. येतात आणि पार्सल वगैरे खूप घेऊन जातात. त्यांची एखादी अशी आठवण आठवते का एखाद्या कस्टमरची जे खूप वर्षांपासून येत आहेत हो, काहीतरी असं? खूप येतात. असे भरपूर आहेत की कस्टमर आपल्याकडे येतात ना. आपल्याकडे आलेले कस्टमर आहे ना, पोलीस झाले, आयपीएस झाले, तर ते आता सुद्धा नाश्त्याला मुंबईवरून इकडे आले ना स्वतः येतात नाश्त्याला. अच्छा, म्हणजे इथे सगळे एमपीएससी युपीएससी हो. वाले स्टुडंट्स आहेत एमपीएससी म्हणून. युपीएससीचे स्टुडंट जास्त आहेत. आपल्याकडे रिक्षावाले काका ते येतात. परत घरगुती पार्सलवाले शनिवार रविवारी भरपूर असतात. नाही, इतकं सगळं हे सगळं उभारत असताना घरचं कसं मॅनेज होतं, पण एवढा व्यवसाय करून घरचं सगळं सांभाळायचं? घरचे सगळे ऍडजस्ट करतात, त्याच्यामुळे आम्ही इथे हे करून ते ऍडजस्ट होतं बरोबर. घरातले समजून घेतात सगळे आम्हाला, मुलं आमचे, घरातली फॅमिली ते सपोर्टला आहेत मुळात. त्याच्यामुळे आम्ही इथे उभं राहू शकतोय. तेव्हा त्यांना घरात एक मागं पाठिंबा असतो घरातल्यांचा. कायम असं म्हटलं जातं की एखादी स्त्री जेव्हा उभी राहते तेव्हा संपूर्ण कुटुंब तिच्या मागे उभं असतं आणि ती स्वतः एकटं कुटुंब पूर्ण सांभाळू शकते. तुमच्या बाबतीतला अनुभव काय आहे हा सगळा? आमच्या बाबतीतला अनुभव म्हणजे ना, आम्हाला पहिल्यापासून आहे ना, आम्ही या फील्डमध्ये नव्हतो, पण आम्हाला घरातल्यांनी सपोर्ट भरपूर केला. आमच्या सासूबाई स्वतः आहे ना, त्या घरातून बाहेर पडून व्यवसाय करत होत्या. त्याच्यामुळे खरी प्रेरणा आम्हाला आमच्या सासूबाईंकडून मिळाली. म्हणजे महिला म्हणून महिला त्यांनी आमच्या शिकवलं सगळं. महिला म्हणून सासूबाई, आमच्या चुलत जाऊबाई, नणंद या सगळ्या आहेत ना, सगळ्याच्या सगळ्या कर्तृत्ववान महिला आहेत. सगळ्या अच्छा. व्यवसाय करतात, सगळे जॉब करतात ते. त्याच्यामुळे त्यांच्याकडून शिकण्यासारखं भरपूर मिळालं आम्हाला. मग आता महिला दिन खरं तर आहे, महिला दिनाच्या निमित्तानं काय तुम्ही सगळ्या घरातल्या महिला मिळून काहीतरी प्लॅनिंग आहे का काही करायचं? तसं तर अजून काही ठरलेलं नाहीये, कारण आपला स्टॉल हे असतो त्याच्या पुढे मग बाकीचं हे असतं. नक्कीच ताईंशी आपण बोललेलो आहोत. तिकडे आणखी एक आहेत, मोठ्या जाऊबाई आहेत. तुम्ही मोठ्या की त्या मोठ्या? ती मोठी. त्या मोठ्या आहेत. त्या मोठ्या आहेत आणि प्रचंड गडबडीत आहेत मगासपासून. आपण त्यांच्याशी सुद्धा थोडासा बोलण्याचा प्रयत्न करूया. काकू, इतके शून्यातून ही सगळी सुरुवात झालेली होती आणि आज जवळपास 2-3 स्टॉल्स आहेत आपले. कशा पद्धतीनं हे सगळं सुरू केलं होतं आणि खरं तर वाटलं होतं इतकं यश मिळेल या व्यवसायात? नाही, असं तर कधी वाटलंही नव्हतं. कारण तेव्हा गरज होती, मेहनत आणि गरजेतून म्हणजे सुरुवात तर केली. पण जेव्हा सुरुवात झाली तर आम्हाला सगळ्यांचा सपोर्ट पण छान मिळाला, घरच्यांचा, मेन माझ्या मिस्टरांचा, सासूबाईंचा. तर त्याच्यामुळे ते इथपर्यंत ते येऊ शकलो आम्ही. महिला दिन आहे, तुमच्यासारख्या महिलांना तुम्ही काय सांगाल? खचून जावं नाही आणि केलं तर सगळं होतंय आणि असं काही एवढं ह्याच्या विशेष काही नाही. केलं महिलांनी तर सगळं मिळतं आणि घरच्यांचा सपोर्ट पाहिजे, याला मेन आहे. घरच्यांनी साथ दिली पाहिजे, मुलांनी ऍडजस्ट केलं पाहिजे, सगळं केलं पाहिजे असं आहे. कारण आता कसं होतं, मी घरी जाऊन सगळं आम्ही करतो स्वयंपाक आणि हे, मग थोडंसं त्या मुलं हे सगळं मिस्टर सगळं ऍडजस्ट करतात, त्याच्यातच सगळं आलं. ताईंशी आपण बोललेलो आहोत, मात्र आता या स्टॉलवर रेग्युलर येणाऱ्या कस्टमर्सशी बोलणार आहोत. खरं तर इथले सगळेच कस्टमर रेग्युलरच आहेत असं म्हणावं लागेल, किंवा एखादा नवखा माणूस इथे आला तर इथली चव बघून लगेचच तो कायमस्वरूपीचा कस्टमर होऊन जातो. तुम्ही कधीपासून या स्टॉलवरती येताय? मी साधारण एक 5 ते 6 वर्ष झाली आहे मी ह्या स्टॉलवर रेग्युलर येते. ऍक्च्युली माझा किस्सा असा आहे, बाजूलाच गोडबोले हॉस्पिटल आहे, मॅटर्निटी हॉस्पिटल. सो माझ्या मुलाच्या वेळेस मी ट्रीटमेंट माझी तिथे होती. ट्रीटमेंटच्या दरम्यान मधल्या वेळेत मी नाश्त्याला इथे यायचे. तेव्हापासूनची मला सवय झालेली आहे. सो तेव्हापासून इडली चटणी, आणि आत्ताही तुम्ही बघत असाल तर मी इडली चटणीच खाते नेहमी, कधी पण आले तरी. खूप सुंदर आहे टेस्ट, स्वच्छता महत्वाची, स्वच्छता अगदी घरच्यासारखं क्लीनलेस आहे त्यांचा इथे. त्यानंतर रेट पण तुम्ही बघाल तर एकदम वाजवी दरामध्ये, सामान्य माणूस सुद्धा ऑफिसला जाण्याच्या गडबडीत वगैरे पटकन एक प्लेट नाश्ता करून पुढे जाऊ शकतात. इतकं सुंदर आहे. मॅनेजमेंट खूप छान आहे, त्यांचं बोलणं दोघींचं खूप छान आहे. प्रत्येक ग्राहकाशी खूप आपुलकीने बोलतात, त्यामुळं माझं फेवरेट ठिकाण आहे हे नाश्त्याचं. आणि त्याच्यामुळं मलाही फेवढं झालं.
आणि आम्ही पण सातत्याने ती नसेल तरी मी नसेल तरी आम्ही दोघं येत असतो. मुलांनाही पार्सल घरी घेऊन जात असतो आवडीने. आणि ताई खूप छान आहे, दोन्ही नेहमी आले सपोर्टिंग असतात आपल्याला. त्याच्यामध्ये अजून वेगवेगळे पदार्थ आहे त्यांच्याकडं. शिरा आहे, उडीद वडा सांबार, इडली सांबार, पोहे, बाकी खूप छान करतात. व्हरायटी पण खूप व्हरायटी पण खूप आहे आणि टेस्ट खूप छान. म्हणजे आपण हॉटेलमध्ये जातो ना, हॉटेलमध्ये जे खातो ते आपल्याला इकडे चव मिळते. आणि सकाळी मॉर्निंगपासून दुपारी 12-1 वाजेपर्यंत कष्ट करत असतात आणि ते कुठलाही कस्टमर असा रिकामा जाऊन देत नाही, खाल्ल्याशिवाय जातच नाही कस्टमर. एकदम चांगल्या पद्धतीने हे आहे, टेस्ट आहे. म्हणजे जे घरात आपण बनवतो तसं टेस्ट आहे, असं वेगळं काही नाही आहे. म्हणजे एकदम म्हणजे चांगलंच आहे सगळं. इडली पोहे उपमा वगैरे सगळं भेटतं अतिशय छानपणे. चांगले ताई वगैरे सगळे सपोर्टिव्ह आहेत. म्हणजे कामं वगैरे त्यांचे पण चांगले आहे. वर्ष आलं मला, मी खातोय. मॅडम मी कमीत कमी 3 ते 4 महिने झाले स्टॉलवरती नाश्ता करायला येतो रोज. आणि इथली टेस्ट वगैरे खूप छान आहे आणि हायजीन वगैरे पण खूप इथं मेंटेन आहे सगळ्या गोष्टी. त्यामुळे इथं रोज मी नाश्ता करतो आणि प्रत्येकाने एकदा तरी ट्राय करावा इथं नाश्ता. पण या स्टॉलचं विशेष म्हणजे दोन्ही जावा आहेत त्या या स्टॉल चालवतात, त्यांच्याविषयी काय वाटतं नेमकं? हे खूप म्हणजे आपल्याला थोडी अभिमानाची गोष्ट आहे की म्हणजे दोन्ही महिला असून त्या दोघे जण एकदम इथं म्हणजे हा स्टॉल चालवतात. खूप म्हणजे प्राऊड करण्याची एक हे मुवमेंट आहे म्हणजे ही सगळी. आणि खूप यांना बघून एक आतमधून परत आपण पण असा व्यवसाय काहीतरी करावा किंवा काय असं एक मनामध्ये एक इच्छा पण आपल्या एक निर्माण होते याच्यामध्ये. तर सगळ्यात आधी तर मला खूप आनंद होतो की जे महिला सशक्तीकरणाचे जे उदाहरण आहे ते इथं मांडलं जाते खूप सुंदर. कारण की बघा, महिलांना भरपूर कामं असतात तरीसुद्धा या ज्या 2 आमचे काकू आहे तेवढं छान पद्धतीने सकाळी उठून, कारण की ही फक्त एक धंदा नसून ही जबाबदारी आहे. माझ्यासारख्या कित्येक लोकांची मी पेपर टाकतो, भरपूर जण कामाला येतात, इथं भरपूर सारे दुकानं आहेत, त्यांच्यासाठी ह्यांच्यासाठी ही जबाबदारी आहे की त्यांना सकाळची जी सुरुवात ही एकदम पोटभर मनभर अशा नाश्त्याने सुरुवात करणं ही त्यांच्यासाठी जबाबदारी आहे, हा फक्त धंदा नसून. तर मला खूप छान वाटतं कारण की मी इथं रोज येतो. गेले जवळजवळ मला वाटतं 7 ते 8 वर्ष झाले मी इथं येतोय रोज. आणि मला हे एकदम काय म्हणतात, मी आता एवढे वर्ष खातोय त्यामुळे मला कधी त्रास झाला नाही. याचा अर्थ काय की हे एकदम स्वादिष्ट, फक्त स्वादिष्टच नसून की एक हेल्दी जे डाएट आहे ते म्हणू शकतो. कारण की तुम्ही जसं बघाल तर इथे इडली सांबर चटणी मेदूवडा इडली. आणि आपण पुरं भारतीय जर कल्चर बघितलं तर साऊथ इंडियन हे बेस्ट फूड असतं सगळ्यांमध्ये. कारण की ते एक तर फर्मेंटेड असतं, दुसरं म्हणजे त्यात सगळ्या प्रकारचे चवी असतात. त्यामुळे हे असं भोजन पुरवतायत हे खूप आनंद होतो मला. आणि त्यामुळे मी रोज खाल्लो तरी मला कधी कंटाळा येत नाही आणि पोटाची विकारही होत नाही. त्यामुळे मला खूप छान वाटतं. काकूंची स्टोरी ऐकून झालेली आहे, आता वेळ आहे ती टेस्ट करण्याची. मी घेतलेला आहे या ठिकाणी उपमा. आणि खरं तर हा जो स्टॉल आहे, स्टॉलचं कौतुक करावं, कारण महिलांनी हा स्टॉल पूर्ण उभारलेला आहे. यामागे मेहनत पूर्ण कुटुंबाची आहे किंवा अनेकांची असं आपण म्हणू शकतो. मात्र जेव्हा अशा पद्धतीनं महिला आपल्या कुटुंबासाठी ठामपणे उभी राहते तेव्हा ती काय करून दाखवू शकते याचं हे जिवंत उदाहरण आहे असं म्हणावं लागेल. अशा कित्येक महिला आहेत ज्या आपल्या कुटुंबासाठी उभ्या आहेत आणि आपल्या कुटुंबासाठी त्या झटतायत, काहीतरी धडपड करतायत. आणि या सगळ्याच महिला या वुमेन्स डेच्या दिवशी त्यांचं कौतुक होणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. त्यामुळे सर्वसामान्य वाटणाऱ्या मात्र अजिबातही सर्वसामान्य नसणाऱ्या, तितक्याच कर्तृत्ववान असणाऱ्या या दोन्ही जाऊबाईंना वुमेन्स डेच्या निमित्तानं महिला दिनाच्या खरं तर खूप खूप शुभेच्छा. आणि अशाच पद्धतीने टॉप न्यूज मराठीच्या सुद्धा सर्व प्रेक्षकांना महिला दिनाच्या खूप शुभेच्छा. तुमची कार, इलेक्ट्रिक पॅनल, डेटा सर्व्हर आगीपासून सुरक्षित आहे का? नाही? मग आजच बसवा एफ प्रोटेक्ट टेम्परेचर ऍक्टिव्हेटेड फायर सपरेशन डिव्हाइस. यामध्ये आहे इको फ्रेंडली नॉन टॉक्सिक प्रेशराइज्ड लिक्विड जे आग लागल्यास क्षणार्धात ऍक्टिव्हेट होऊन आगीवरती मिळवते नियंत्रण. बसवण्यास अतिशय सोपे आणि सुटसुटीत टेकालिपचे एक दर्जेदार उत्पादन एफ प्रोटेक्ट.